नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया खमंग तुरीच्या डाळीचं वरण। आंबट गोड वरण आपण बनवत आहोत मसाल्याचं। हे पहा, इथं तुरीची डाळ आपण 1 वाटी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। डाळ शिजताना त्याच्यामध्ये हिंग हळद घालायची आपल्याला। खलबत्त्यामध्ये आपण इथं हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतोय। आपल्याला मसाल्याचं वरण बनवायचं आहे, त्याच्यासाठी 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 1 अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा करून घ्यायचा आहे। हा ठेचा थोडा जाडसर ठेवा। आणि आता डाळ आपण फोडणीला टाकूया। तेल छान कडकडीत गरम झालं की 1 चमचा आपल्याला मोहरी घ्यायची आणि चिरलेला टोमॅटो घ्यायचा। पिकलेला टोमॅटो असा बारीक चिरून घेतला आपण। आणि टोमॅटो मऊसर झाला की हे जे ठेचा आहे हिरव्या मिरचीचा, तो ठेचा आपण घालून छान खमंग ही फोडणी परतून घ्यायची। कढीपत्त्याची 4 ते 5 पानं, 2 लाल मिरची, हे पहा सुक्या 2 लाल मिरच्या घेऊया। अगदी नवशिकेसुद्धा झटपट हे वरण करून याचा स्वाद भाताबरोबर घेऊ शकतात। हे पहा, आता हे छान खमंग हे सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपण डाळ फोडणीला टाकूया। डाळ छान घोटून घेतली मी आणि घोटलेली डाळ आपण फोडणीला घ्यायची। 5 ते 10 मिनिटासाठी उकळून द्यायची। जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी घ्यायचं। आणि हे पहा, 10 मिनिटासाठी डाळ छान खळखळून आपल्याला उकळून द्यायची आहे। अप्रतिम चवीची ही मसाल्याची डाळ होते। अशा प्रकारे करून पहा तुम्ही। इथं फोडणीला मी चिंच घेतलेली आहे। थोडासा आंबटपणा पाहिजे आपल्या वरणाला, चवीनुसार मीठ घ्यायचं। हे पहा, चिंच घेतलेले आहे मी, गूळ घेतलेला आहे आणि हे छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला 10 मिनिटासाठी। चिंच आणि गुळाचा पूर्णपणे स्वाद आपल्या वरणामध्ये उतरायला पाहिजे। या ठिकाणी मी चिंच घेतली, तर तुम्ही कोकम घेऊ शकता किंवा आता कैरीचा सीझन आहे तर किसलेली कैरी ही ह्या वरणामध्ये खूप छान लागते। आणि अप्रतिम चवीचं हे वरण, आंबट गोड वरण इतकं छान होतं। करून पहा तुम्ही। जर भाताबरोबर हे वरण तुम्ही केलं तर याच्याबरोबर दुसरं काही करायची गरजच पडत नाही आपल्याला। 1 लोणच्याची फोड घ्यायची, त्याच्याबरोबर 1 तळलेला पापड घ्यायचा आणि छान वरण भाताचा आपल्याला स्वाद घ्यायचा। हे पहा, 10 मिनिटासाठी खळखळून हे वरण आपल्याला उकळून द्यायचं आहे मिडियम गॅसवरती। गॅस बंद करायचा, कोथिंबीर घालायची आणि गरमागरम वाफळत्या भाताबरोबर ह्या वरणाचे आपल्याला स्वाद घ्यायचा आहे। हे वरण करून झाले। वरून आता मी 2 ते 3 चमचे तूप घालणार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुपामध्ये जर तुम्ही हे वरण फोडणीला टाकलं तर फार छान चवीचं वरण होतं हे। हे पहा, वरून तूप टाकते मी 2 चमचे आणि अशा प्रकारे आपलं फोडणीचं खमंग आंबट गोड वरण तयार आहे। करून पहा, फार छान चवीचं होतं हे। अगदी नवशिके बॅचलर्स पटकन हे वरण करू शकतील, एवढं छान। हे पहा, इथं भाताची आपण मूद केलेली आहे आणि भाताच्या मुदीवरती हे वरण छान असं वाफळतं घ्यायचं आहे आपल्याला। लोणच्याची फोड मी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे गरमागरम वरण भाताचा स्वाद घ्यायचा आहे। करून पहा, खाऊन पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद मंडळी।